चला आज आपण ना मस्तपैकी कढीपत्त्याची चटणी बनवूया, जी आपल्या शरीरासाठी आणि केसांसाठी एकदम उत्तम प्रकारे गुणकारी आहे। इथे मोठी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, 10-12 पानं पुदिन्याची घेतलेली आहे, त्याने छान टेस्ट येते म्हणून। 1 चमचा चण्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे, खोबरं घेतलेलं आहे किसून, तिखट घेतलेलं आहे, चिमूटभर हळद घेतलेली, हिंग घेतलेलं आहे, जिरं आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। इथे कढई चांगली तापवून घेतल्याच्या नंतर थोडंसं किंचित तेल घातलेलं आहे आणि सगळे जिन्नस मी मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। इथे पुदिना आणि कढीपत्ता घातलेला आहे, त्याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत मी ते भाजून घेतलेले आहेत आणि बाजूला केलेले आहेत। हे बघा, पुदिन्याची पानं पण पूर्णपणे एकदम सुके झालेले आहेत। त्याच्यानंतर शेवटी मी किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते काढल्याच्यानंतर सगळं मी एकत्र मिक्सरमध्ये घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, चिमूटभर हिंग घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे, ते सर्व मी चांगलं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। ही चटणी तुम्ही मस्तपैकी गरम गरम भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि कोणत्याही भाजीला सुद्धा वापरू शकता।